चंदनवाडी येथे श्री बल्लाळेश्वर मित्रमंडळ हे नगरसेवक मंदार विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव साजरा करते। काल या ठिकाणी मराठी चित्रपटसृष्टीतील सिने अभिनेते व होम मिनिस्टर कार्यक्रमातून सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी देवीचे दर्शन घेतले। स्थानिक रहिवाशांनी आदेश बांदेकरांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। तसेच परिसरात दांडिया खेळण्यात आला। नगरसेवक मंदार विचारे यांनी आदेश बांदेकरांचा सत्कार केला। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। शिवसेना शाखा क्रमांक 99 तर्फे नवरात्र सोहळ्याचे दिमाखदार आयोजन। मुलुंड पश्चिमेकडील MG रोडवर शिवसेना शाखा क्रमांक 99 तर्फे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शाखा क्रमांक 99 चे अध्यक्ष अविनाश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शिवसेना शाखा क्रमांक 99 तर्फे गेली 13 वर्षे येथे नवरात्र उत्सव आयोजित केला जात आहे। 7 फूट उंचीची डोळ्याचे पारणे फेडणारी सुंदर मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनली आहे। नयनरम्य विद्युत रोषणाई, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत। शाखा अध्यक्ष अविनाश बागुल यांनी शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती S9 शी बोलताना दिली। आमची ही देवीची स्थापना या शाखेमध्ये 2000 मध्ये झालेली। त्यानंतर दरवर्षी सतत याच उत्साहाने आम्ही दरवर्षी हा नवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करतो। याच्या व्यतिरिक्त आम्ही सामाजिक कार्यक्रम जसे काय मेडिकल कॅम्प असतात, रक्तदान शिबिर वगैरे लोकांना मदत करतो। जसे त्यांना दवा लागते, काय शाळेच्या मुलांना काय शाळेची फीस वगैरे, हे सगळे सामाजिक आणि लोकांची कामं आम्ही या शाखेच्या माध्यमातून करतो। असं जी आपली देवीची सुंदर मूर्तीची आम्ही बघतो, त्या मूर्तीबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? मूर्ती कशी, आम्ही जेव्हा या नवरात्रीचा कार्यक्रम ठरवला त्यानंतर आम्हाला जसं हवं होतं तसं आम्हाला मूर्ती कुठंच नव्हती भेटत। त्यासाठी आम्ही पेनला गेलो। पेनवरून आम्ही मूर्तीचा चेहरा बघून ती मूर्ती तिकडनं घेतली आणि इथं आमचे जे मूर्तिकार होते त्यांच्याकडनं आम्हाला जशी हवं होतं तसं आम्ही रंगकाम त्यांच्याकडनं करून घेतलं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये डायमंड वर्क वगैरे वगैरे दागिन्याची जी सजावट ते आम्हाला जसं पाहिजे होतं आमच्या हिशोबाने आम्ही करून घेतलं। जी विद्युत रोषणाईची जी एक सजावट आहे आपली, जी एक सुंदरशी सजावट आहे, ती सजावटाची संकल्पना आणि ती कोणाची आहे? कसं असतं, आज ह्या मुलुंडमध्ये सध्याच्या ज्या युगामध्ये जर एक सध्या लायटिंगच्या याच्यावर सगळे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे आणि जे आमचे मित्र आहेत ते सगळे हेच काम करतात। भांडूपमध्ये ते राहतात, सचिन जवळी म्हणून त्यांचं नाव आहे। ते सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात। तर त्यांच्या कल्पनाच्या माध्यमातून काही माझी कल्पना आणि काही आमच्या सगळे कार्यकर्त्यांना मिळून आम्ही विचारविनिमय करून हा डेकोरेशन ठरवलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव, जोश, जल्लोष आणि भक्तीचा अपूर्व संगम। नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या देवीच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या। भव्य दिव्य सेट्स, नेत्रदीपक रोषणाई, कला आणि संस्कृतीचा भक्तिमय जागर। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव। निमंत्रक श्री सुधाकर चव्हाण,
नगरसेवक ठाणे महानगरपालिका। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। अनधिकृत बॅनरबाजी विरुद्ध भांडूप परिसरात पालिकेची धडक कारवाई। शहराला विद्रूप करणाऱ्या बॅनरबाजीला चाप लावण्यासाठी उच्च न्यायालयाने राजकीय बॅनरबाजीवर बंदी आणली असली तरीही नवरात्रीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रसिद्धीसाठी लावलेले अनधिकृत बॅनर्स काढण्याची धडक मोहीम पालिकेने भांडूप परिसरात राबवली। राजकीय पक्ष तसेच इतर सर्वच अनधिकृत बॅनर काढण्यात आल्याची माहिती एस वॉर्डचे सिनियर इन्स्पेक्टर SS चव्हाण यांनी दिली। या अनधिकृत बॅनरबाजी विरोधात पालिकेने उघडलेल्या मोहिमेबद्दल SS चव्हाण यांनी S9शी बोलताना माहिती दिली। जे अनऑथराइज आहेत, जे अनऑथराइज बॅनर वगैरे नवरात्रीचे लागलेले आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई आमची सध्या चालू आहे। पोलीस बंदोबस्त आहे, सर्व आहे। पोलीस बंदोबस्ताची आम्ही सर्व कारवाई करतो आणि ते पाहत आहे हे गाडीमध्ये सर्व टाकलेले ठिकाणी म्हणजे असं आम्ही जेवढे अनऑथराइज जेवढ्या ठिकाणी दिसले तेवढे सर्व अनऑथराइज लागायचे। म्हणजे त्यात स्पेसिफाय काय असेल की कोर्टाचा निर्णय आहे की राजकीय पक्षांची जे बॅनरबाजी त्या संदर्भात तर आपण ज्या बॅनर काढता त्या कुठले नक्की बॅनर काढता तुम्ही? बॅनर म्हणजे सगळं त्यामध्ये कमर्शियल असतात। मग त्याची तपासणी वगैरे काही की म्हणजे त्याची परवानगी वगैरे अगोदर? परवानगी बऱ्याच बॅनर घेतलेली आहे, बऱ्याच मंडळांनी घेतलेली आहे। जे नाही त्याच्या कमर्शियल बॅनर कमर्शियल वगैरे सगळं काढून टाकतो। असा काही तुम्हाला विरोध अजूनपर्यंत राजकीय पक्षांकडून काही? राजकीय पक्षाकडून म्हणजे आम्ही पोलीस बंदोबस्त असतो त्यामुळे आम्ही सर्व पोलीस बंदोबस्त तरी पण अजून झाला आहे का तुमच्या आजच्या कारवाईमध्ये? पोलीस बंदोबस्त आहे ना सध्या। कारवाई किती वाजता सुरू केली सर तुम्ही? कारवाई आम्ही सकाळी 12 मग आज दिवसभर संध्याकाळपर्यंत राहणार आहे? संध्याकाळपर्यंत जेवढे दिसतील तेवढे अनॉथराइज सर्व। कुठल्या परिसरापासून सर आपण सुरू केली कारवाई? सर्व आम्ही आधी टेपीवाडा म्हणजे भांडूपमध्ये जेवढे आहेत तिकडे सर्व ठिकाणी चालू आहे। एस वॉर्डने अनधिकृत बॅनर विरोधात कारवाईचा बडगा उभवल्याचा स्टंट केला असल्याचेच दिसून येते, कारण राजकीय नेत्यांच्या प्रभावशाली मंडळांनी कारवाईपूर्वीच आपापले बॅनर्स उतरवून पालिकेच्या मोहिमेचा फज्जा उडविल्याचे चित्र भांडूपमध्ये दिसून येत आहे। पालिकेची कारवाई चालू असताना अनेकांनी आपापले बॅनर्स अधिकाऱ्यांसमोरूनच नेल्याचे चित्र दिसून आले। यातूनच पालिकेच्या कारवाईचा फोलपणा दिसून आला। पालिकेची ही कारवाई केवळ लहान मोठ्या मंडळांवर आणि व्यावसायिकांच्या बॅनरवरच झाल्याची दिसून आली। यातूनच पालिकेची अनधिकृत बॅनरबाजी विरुद्धची कारवाई केवळ स्टंट असल्याची चर्चा नागरिकांत दिसून आली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावळेसह कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत युतीचा विजय, बसपाचे विलास कांबळे यांची नियुक्ती। भांडूपमध्ये सप्तर्षी मंडळातर्फे बोलण्याचे आयोजन। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव जोश, जल्लोष आणि भक्तीचा अपूर्व संगम। नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या देवीच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या। भव्य दिव्य सेट्स, नेत्रदीपक रोषणाई, कला आणि संस्कृतीचा भक्तिमय जागर।
शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. निमंत्रक श्री सुधाकर चव्हाण, नगरसेवक ठाणे महानगरपालिका.